तर अप्लाइड मेकॅनिक्सचा ह्या कोर्सचा कोर्स कोड आहे 22203. हा जो कोर्स आपण स्टडी करतोय अप्लाइड मेकॅनिक्स हा सिव्हिलसाठी सुद्धा आहे आणि मेकॅनिकलसाठी सुद्धा आहे. तर आपण सुरुवातीला हा जो सब्जेक्ट आहे तर ह्या सब्जेक्टसाठी किंवा ह्या कोर्ससाठी जे प्रोग्राम आउटकम्स आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 10 प्रोग्राम आउटकम आहेत. पहिला आहे बेसिक नॉलेज. आपला जो प्रोग्राम आहे तुमचा जर सिव्हिल असेल तर सिव्हिलचा प्रोग्राम असेल CE2I आणि मेकॅनिकलसाठी असेल ME2I. हा जो प्रोग्राम आहे म्हणजे तुम्ही सेकंड सेमिस्टर शिकताय त्या प्रोग्राम जो तुमचा आहे सेकंड सेमचा ME2I किंवा CE2I त्यासाठी जे आउटकम्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. ते 10 आउटकम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ह्या स्कीममधून सेकंड सेमिस्टरमधून. तर त्यामध्ये पहिलं आहे बेसिक नॉलेज. ते तुम्हाला मिळणार आहे. तर बेसिक नॉलेज भेटणार आहे मॅथमॅटिक्सचं, सायन्सचं, बेसिक इंजिनिअरिंगचं. Based on this, you are able to solve the board-based civil engineering or mechanical engineering problems. त्यानंतर सेकंड वन आहे डिसिप्लिन नॉलेज. You can apply the civil engineering as well as mechanical engineering knowledge to solve broad-based civil engineering or mechanical engineering related problems. जर सिव्हिलचे असतील तर सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा यूज करणार डिसिप्लिन नॉलेजचा. मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग नॉलेज किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे काही रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील त्या ठिकाणी ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. थर्ड वन आहे एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस. मग यामधून तुम्हाला you have to plan to perform the experiment and practices to use the result to solve broad-based civil engineering or mechanical engineering problems. Fourth program outcome आहे engineering tools. Apply the relative civil technologies or mechanical technologies and tools with an understanding of their limitations. त्यानंतर फिफ्थ वन आहे द इंजिनिअरिंग अँड सोसायटी. assess the social, health safety, legal and cultural issue and consequence responsibility relevant to practice in field civil engineering or mechanical engineering. Sixth program outcome आहे environmental and sustainability. Apply the civil engineering solutions or mechanical engineering solutions for sustainable development practices in social and environmental context. Seventh आहे ethics. Apply the ethical principles for commitment to professional ethics, responsibilities and norms of practice also in field of civil engineering as well as mechanical engineering. त्यानंतर आठवं प्रोग्राम आउटकम आहे इंडिव्हिज्युअल अँड टीम वर्क. म्हणजे तुम्हाला जो काही मायक्रो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल किंवा तुमचं टीम वर्क दाखवून तुम्ही एखादा त्याचं तुमचं स्किल करून तुम्ही एक लिडरशिप दाखवून तुम्ही एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करायचा आहे. मग हे सुद्धा एक आउटकम आहे इंडिव्हिज्युअल अँड टीम वर्क. द फंक्शन इफेक्टिव्हली ॲज अ लीडर अँड टीम मेंबर. त्यानंतर नाईन्थ वन आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इफेक्टिव्हली इन ओरल अँड रिटन फॉर्म. तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह झालं पाहिजे हे देखील एक प्रोग्राम आउटकम आहे. त्यानंतर लाईफ लॉंग लर्निंग. लाईफ लॉंग लर्निंगमध्ये तुम्हाला हे जे नॉलेज आहे अप्लाइड मॅकॅनिक्सचं ते तुम्हाला उपयोगात आलं पाहिजे.
लाईफ लॉंग त्यामध्ये जे काही नवीन डेव्हलपमेंट होतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करत असाल त्या ठिकाणी देखील तुम्हाला त्याचा यूज होऊ शकतो. Lifelong learning engage in independent and lifelong learning activities in the context of technology changes, also in civil engineering and applied industry. हे सर्व प्रोग्राम आउटकम्स आहेत. त्यानंतर कोर्स आउटकम म्हणजे आपण जो कोर्स शिकतोय म्हणजे आपला जो कोर्स आहे अप्लाइड मेकॅनिक्स त्यालाच आपण पूर्वी सब्जेक्ट म्हणायचो. आता आपण त्याला काय म्हणतो कोर्स म्हणतो. मग हा जो कोर्स आहे अप्लाइड मेकॅनिक्स त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22-203. तर ह्या कोर्समधून तुम्हाला काय आउटकम्स मिळणार आहे, तुम्हाला काय कशाचं नॉलेज भेटणार आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. फर्स्ट वन आहे टू आयडेंटिफाय द फोर्स सिस्टीम फॉर अ गिवन कंडिशन बाय अप्लाइंग द बेसिक ऑफ मेकॅनिक्स. म्हणजे बेसिक्स आहेत मेकॅनिक्सचे ते तुम्हाला अप्लाय करायचे आणि ते अप्लाय करून तुम्हाला त्या ठिकाणी कोणती फोर्स सिस्टीम आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, ते ओळखायचं. हे पहिलं कोर्स आउटकम आहे जे आपण युनिट नंबर 1 मध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे पहिलं जे आपला कोर्स जो आहे त्याचा पहिला आउटकम आपल्याला कुठे मिळेल, युनिट नंबर 1 मधून तुम्हाला शिकायला भेटेल. त्यानंतर युनिट नंबर 2 मधून तुम्हाला हे सेकंड कोर्स आउटकम आहे ते तुम्हाला शिकायला भेटेल. सिलेक्ट द रिलेव्हंट सिंपल लिफ्टिंग मशीन. जे वेगवेगळ्या लिफ्टिंग मशीन असतात, स्क्रू जॅक किंवा सिंगल पर्चेस वॅट, डबल पर्चेस वॅट, मग त्या ज्या लिफ्टिंग मशीन्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला एक रिलेव्हंट अशी लिफ्टिंग मशीन तुम्ही कशी सिलेक्ट करता आणि त्या रिलेव्हंट पर्पजसाठी त्या गिवन पर्पजसाठी ती लिफ्टिंग मशीन कशी सिलेक्ट करतात ते देखील तुम्हाला या ठिकाणी युनिट नंबर 2 मध्ये शिकायला भेटेल. त्यानंतर युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल कोर्स आउटकम नंबर 3 डिटरमाइन द अननोन फोर्सेस ऑफ डिफरंट इंजिनिअरिंग सिस्टीम. त्या ठिकाणी वेगवेगळ्या इंजिनिअरिंग सिस्टीम किंवा फोर्स सिस्टीम असतील, त्या ठिकाणी एखादा अननोन फोर्स असेल जो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल, मग तो कसा फाइंड आउट करायचा, मग त्याचं डिटर्मिनेशन कसं करायचं ते तुम्हाला युनिट नंबर 3 मध्ये स्टडी करायला भेटेल. त्यानंतर युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला जे युनिट नंबर 4 आहे इक्विलिब्रियम, त्या ठिकाणी तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट असेल त्यावरती डिफरंट फोर्सेस अप्लाय केले, मग त्याची स्टॅबिलिटी किती आहे, म्हणजे तो स्टेबल आहे की इनस्टेबल आहे ते तुम्हाला चेक करू शकता, ते तुम्हाला फाइंड आउट करता येईल. म्हणजे तो रेस्टला आहे की मोशनमध्ये असू शकतो तो ऑब्जेक्ट, ते तुम्हाला चेक करण्यासाठी युनिट नंबर 4 जो आहे इक्विलिब्रियम त्यामधून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्यानंतर जे फिफ्थ कोर्स आउटकम आहे ते आहे अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन इन व्हॅरियस कंडिशन फॉर युजफुल पर्पज. म्हणजे जे प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन आहे ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे वेगवेगळ्या कंडिशनसाठी आणि कसं त्या ठिकाणचा युजफुल पर्पज कसा तुम्हाला त्या फ्रिक्शनचा फायदा आहे त्या ठिकाणी तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करून ते तुम्हाला जे पर्पज आहे ते तुम्हाला साध्य करायचं आहे. हे आहे तुमचं युनिट नंबर 5. तो तुमचा युनिट नंबर 5 आहे फ्रिक्शन, त्यामध्ये तुम्हाला तो स्टडी करायचा आहे. त्याचं जे आउटकम आहे ते असणार आहे अप्लाय द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन इन व्हॅरियस कंडिशन फॉर युजफुल पर्पज. त्यानंतर पुढचा आउटकम आहे 6 फाइंड द सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ व्हॅरियस कॉम्पोनंट इन इंजिनिअरिंग सिस्टीम. तो तुमचा 6वा युनिट आहे सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर त्या युनिटमध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहे की एखादा ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचा सेंट्रॉइड कसा फाइंड करायचा किंवा त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसा फाइंड करायचा
ते तुम्हाला युनिट नंबर 6 मधून शिकणार आहात. मग त्या 6चा आउटकम असेल फाइंड द सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द व्हेरियस कॉम्पोनंट विच इज युज्ड इन इंजिनिअरिंग सिस्टम. हे जे आहे हे आपले कोर्स आउटकम आहे. म्हणजे पहिलं कोर्स आउटकम आपल्याला युनिट नंबर 1 मध्ये शिकायला भेटेल, दुसरं युनिट नंबर 2 मध्ये, थर्ड वन युनिट नंबर 3 मध्ये. त्या रिस्पेक्टिव्ह युनिट्समध्ये आपण हे आउटकम शिकणार आहोत. आणि हे सर्व आउटकम्स आहेत अप्लाइड मेकॅनिक्स या कोर्सचे. त्यानंतर जे मार्काचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे युनिट वाईज ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. पहिला कॉलम आहे युनिट नंबरचा, दुसरा आहे युनिट टायटल म्हणजे युनिटचं जे नेम आहे ते दिलेलं आहे, तिसरा आहे टीचिंग हावर्स म्हणजे तो आपल्याला किती टीचिंग हावर्समध्ये शिकवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जे थेरी मार्क, तुम्हाला जे थेरीला 70 मार्काचा पेपर असतो त्या 70 मार्काचा पेपरचे जे मार्कचे जे डिस्ट्रीब्युशन किंवा व्हॅरिएशन केलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते व्हॅरिएशन तीन प्रकारे आहे. पहिला आहे आर, दुसरा आहे यू, ओके. या ठिकाणी जे मार्क्सचे व्हॅरिएशन युनिट वाईज ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. जो पहिला युनिट आहे तो आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. पहिला युनिट कोणता आहे? मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. तर त्यासाठी टीचिंग हावर्स आहे 4 म्हणजे आपल्याला हा 4 तास शिकायचा आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. आणि त्यावरती रिमेंबर लेवल म्हणजे आर लेवलसाठी 2 मार्क आहेत, अंडरस्टँडिंग लेवलसाठी 2 मार्क आहेत, अप्लाय लेवलसाठी 2 मार्क आहेत. अशा प्रकारे टोटल मार्क जो आहे पहिल्या युनिटसाठी ते 6 मार्क आहे. हे समजतं या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट पुढचा युनिट आहे युनिट नंबर 2 सिंपल लिफ्टिंग मशीन. तर हा जो युनिट नंबर 2 आहे सिंपल लिफ्टिंग मशीन हा आपल्याला 8 तासात शिकवायचा आहे, 8 आवर्स. यासाठी रिमेंबर लेवलचे जे क्वेश्चन विचारले जातात ते 2 मार्कासाठी विचारले जातात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात, अप्लाय लेवलवरती 6 मार्काचे क्वेश्चन विचारू शकतात. असे टोटल जे वेटेज आहे युनिट नंबर 2 साठी ते आहे 12 मार्क, 12 मार्क्स. त्यानंतर युनिट नंबर 3 आहे रिझॉल्युशन अँड कॉम्पोजिशन. यासाठी टोटल जे हावर्स दिलेले आहेत टीचिंग हावर्स ते असणार आहे 10. त्यावरती रिमेंबर लेवलवरती 2 मार्काचा प्रश्न विचारू शकतात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 4 मार्काचे प्रश्न विचारू शकतात, अप्लाय लेवलवरती 8 मार्काचे प्रश्न विचारू शकतात. म्हणजे टोटल मार्क जे आहे युनिट नंबर 3 साठी ते असणार आहेत 14 मार्क. त्यानंतर युनिट नंबर 4 हा असणार आहे इक्विलिब्रियम. फॉर दिस युनिट नंबर 4 total teaching hour is 10 and on this remember level question is asked for 2 marks and understanding level question are asked for 4 marks, apply level questions are asked for 10 marks, and in this way total weightage for unit number 4 is 14 marks. After that, there is unit number 5 is friction. For this teaching hours is 8. R level question are asked for 2 marks. Understanding level question are asked for 2 marks. Apply level question are asked for 6 marks. And the total weightage for unit number 5 is 12 marks. Then unit number 6 is centroid and center of gravity.
For this, teaching hours is 8 hours. On this unit, remember level question are asked for 2 marks. Understanding level question are asked for 4 marks. Apply level question are asked for 8 marks. And the total marks for this unit is 12 marks. ओके, समजते तुम्हाला? हे जे आहे प्रत्येक युनिट वाईज आर लेवलचे जे क्वेश्चन विचारले जातात, अंडरस्टँडिंग लेवलचे, त्यानंतर ॲप्लाय लेवलचे क्वेश्चन किती किती मार्कला विचारले जातील ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट जे काही 6 युनिट आहेत ते आपल्याला टोटली 48 तासांमध्ये आपल्याला ते शिकायचे आहे. आणि यावरती रिमेंबर लेवलचे जे काही क्वेश्चन विचारले जातील ते टोटल 12 मार्क्ससाठी विचारले जातील. अंडरस्टँडिंग लेवलचे जे काही टोटल प्रश्न विचारले जातील या कोर्ससाठी ते असतील 18 मार्कचे. ॲप्लाय लेवलवरती टोटल 40 मार्काचे प्रश्न विचारले जातील. आणि जे टोटल मार्क्स असतील ह्या सब्जेक्टसाठी किंवा ह्या कोर्ससाठी ते असणार आहेत 70 मार्क्स. म्हणजे जो तुमचा थेरी क्वेश्चन पेपर असेल 70 मार्काचा, त्याचे हे मार्क व्हॅरिएशन किंवा डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे युनिट वाईज, रिमेंबर लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, ॲप्लाय लेवल बेस्ड क्वेश्चनच्या वरती हे मार्क कसे दिले जातात, कसे डिस्ट्रीब्यूट केले जातात ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, आज आपण या ठिकाणी जो युनिट नंबर फर्स्ट आहे, युनिट नंबर फर्स्ट मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम, तो आपण या ठिकाणी स्टार्ट करतो. तर पहिला जो युनिट आहे मेकॅनिक्स ऑफ फोर्स सिस्टीम, हा टोटल आपल्याला 4 तास शिकायचा आहे. त्याचं टोटल जे मार्क आहे जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात 70 मार्काच्या थेरी पेपरमध्ये ते आहेत 6 मार्क. तर हा युनिट सुरुवातीला शिकण्याच्या अगोदर आपण आपला जो टीचिंग स्कीम आहे ॲप्लाइड मेकॅनिक्सची, ती टीचिंग स्कीम देखील समजून घेऊया. तर हा जो कोर्स आहे ॲप्लाइड मेकॅनिक्स, हा जो कोर्स आहे ॲप्लाइड मेकॅनिक्स, हा फर्स्ट इयर सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या मुलांसाठी आहे. CE2I सेकंड सेममध्ये, तसंच सिव्हिलसाठी असेल CE2I मध्ये आणि मेकॅनिकलसाठी ME2I मध्ये. तर याचं जे ॲप्रिशिएशन आहे ते असणार आहे AME. त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22-203. आणि हा जो सब्जेक्ट आहे यासाठी वीकली 3 लेक्चर असतील आणि एक ट्युटोरियलसाठी 1 लेक्चर दिलेला आहे. त्यानंतर 2 आवर्स हे प्रॅक्टिकलसाठी आहे. म्हणजे एका आठवड्यात 3 लेक्चर थेरी लेक्चर होतील, 1 ट्युटोरियलचं लेक्चर होईल, त्यानंतर 2 आवर्स हे प्रॅक्टिकलचे असतील ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. मग ह्या सब्जेक्टचा जो वेटेज आहे ते देखील आपण पाहूयात. जी थेरी आहे त्या थेरीला टोटल 100 मार्काची थेरी तुम्हाला वेटेज आहे 100 मार्कसाठी थेरी असेल. आणि जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल तुम्हाला 50 मार्कासाठी आहे. तर ही जी थेरी आहे त्या थेरीमध्ये जी एंड सेम एक्झाम होणार आहे फायनल, ती 70 मार्काची आहे. त्या 70 मार्कपैकी मॅक्झिमम मार्क तुम्ही 70 घेऊ शकता आणि मिनिमम मार्क तुम्हाला 28 हे मिळवावेच लागतील तुम्हाला जर पास व्हायचं असेल. त्यानंतर हा जो थेरी आहे यामध्ये जी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे ती 30 मार्काची असेल, जी की तुमची क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 यामधून 20 मार्क घेतले जातात अवरेज, आणि 10 मार्क हे मायक्रो प्रोजेक्टसाठी दिलेले असतात. म्हणजे 20 आणि 10 30 मार्क असे 30 पैकी तुम्हाला प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 12 मार्क तरी मिळवायचे जातात. तसं मॅक्झिमम मार्क या प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 30 पैकी 30 तुम्ही घेऊ शकता आणि मिनिमम मार्क 0 पडले तरी चालतील. फक्त या ठिकाणी तुम्हाला
हे जे टोटल 100 जे मार्क होतात 70 + 30 या 100 पैकी 40 मार्क हे मिनिमम 40 मार्क पासिंगसाठी लागतील आणि मॅक्झिमम तुम्ही 100 पैकी 100 मार्क या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर जे प्रॅक्टिकल असेल त्या प्रॅक्टिकलमध्ये पण 2 पार्ट राहतात. पहिला आहे एंड सेम एक्झाम. जी एंड सेम एक्झाम आहे ती इंटरनल होणार आहे. तर ती इंटरनल एंड सेम एक्झाम ही 25 मार्काची असेल आणि त्या ठिकाणी दुसरं असणार आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट PRPA ते देखील 25 मार्काचे असेल. म्हणजे PRPAचे जे मार्क्स आहेत ते तुमचं प्रॅक्टिकल होतं त्या प्रॅक्टिकलचे परफॉर्मन्स तुमचा जसा असेल त्या परफॉर्मन्स प्रमाणे तुम्हाला ते मार्क दिले जातील प्रॅक्टिकल चेकिंगच्या वेळेस. मग त्या ठिकाणी तुम्हाला ते 25 मार्क प्रॅक्टिकलला जे मार्क पडलेले आहेत त्यामधून ते सगळ्याचा ॲव्हरेज घेऊन हे 25 मार्क त्या ठिकाणी दिले जातील. म्हणजे अशा प्रकारे थिअरीमध्ये या ठिकाणी 100 मार्क आणि प्रॅक्टिकलमध्ये 50 मार्क असं टोटली 150 मार्काला हा तुमचा सब्जेक्ट असणार आहे अप्लाइड मेकॅनिक्स. ओके, समजताय? या ठिकाणी आपण युनिट नंबर 1 जो आहे त्याला आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. तर युनिट नंबर 1 जो आहे तो आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. टोटल यासाठी 6 मार्क आहेत. युनिट नंबर 1 त्याचं युनिट नंबर 1चं नाव आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. त्यासाठी टीचिंग अवर्स आहेत 4. रिमेंबर लेवलचे जे प्रश्न विचारले जातात ते 2 मार्कासाठी विचारले जातात. अंडरस्टँडिंग लेवलवरती 2 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसंच अप्लाय लेवलवरती 2 मार्कचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. असे टोटल मार्क किती आहे? 6 मार्क पहिल्या युनिटसाठी. त्यानंतर पहिला युनिट जो आहे त्या पहिल्या युनिटचे आउटकम्स काय आहे? त्या पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे? फर्स्ट युनिटचे आउटकम्स ते आपण या ठिकाणी पाहूयात. युनिट नंबर 1 मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम त्याचे आउटकम. तर पहिलं जे आउटकम आहे 1A ते असणार आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ गिवन टर्म्स. ज्या वेगवेगळ्या टर्म्स आपल्याला शिकायच्या आहेत मॅकॅनिक्स मधल्या त्या एक्सप्लेन तुम्हाला करता आल्या पाहिजे. हे पहिलं तुम्हाला आउटकम्स तुम्हाला भेटणार आहे. पहिलं नॉलेज तुम्हाला भेटणार आहे वेगवेगळ्या कन्सेप्टचं आणि त्या कन्सेप्ट एक्सप्लेन करता आले पाहिजे. हे पहिलं तुमचा युनिटचा आउटकम आहे. त्यानंतर दुसरा असेल 1B. म्हणजे ह्या युनिटमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार ते आहे आउटकम्स. ते पहिला असेल वेगवेगळ्या टर्म्स तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर दुसरं आउटकम्स असेल ह्या पहिल्या युनिटचं ते असेल यूज द रिलिव्हंट युनिट्स ऑफ व्हेरियस क्वांटिटी. जे वेगवेगळ्या क्वांटिटी असतात जसं टाइम आपण कशामध्ये मेजर करतो? सेकंडमध्ये. म्हणजे त्या टाइमचे युनिट काय आहे? सेकंड. जसं लेंथ आपण जर घेतली तर लेंथचे युनिट काय आहे? मीटर. लेंथ म्हणजे एक डिस्टन्स आपण मेजर करतो. त्या डिस्टन्स किंवा एखाद्या ऑब्जेक्टची जी काही लेंथ आहे ती लेंथ आपण मेजर करतो. त्याचं जे युनिट आहे ते युनिट काय असतं? मीटर असतं. मग त्या वेगवेगळ्या क्वांटिटी ज्या आहेत व्हॅरियस क्वांटिटी त्या व्हॅरियस क्वांटिटीचे युनिट्स काय आहेत ते त्याचा यूज कसा करता येईल आपल्याला वेगवेगळ्या न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. मग ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्याचं आउटकम्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे पहिल्या युनिटमध्ये. त्यानंतर थर्ड युनिट आउटकम्स असणार आहे ते असेल एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ गिवन ऑब्जेक्ट. सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवरती आपण जर फोर्स अप्लाय केले तर फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या फोर्सचे जे वेगवेगळे इफेक्ट त्या ऑब्जेक्टवरती घडू शकतात ते कोणते कोणते इफेक्ट असतील ते तुम्हाला शिकायला मिळेल ह्या पहिल्या युनिटमध्ये. त्यानंतर पुढचं ह्या युनिटचा आउटकम आहे आयडेंटिफाय द फोर्स सिस्टीम फॉर द गिवन गिवन सिच्युएशन. म्हणजे एखादी सिच्युएशन असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल त्यावरती वेगवेगळे फोर्सेस अप्लाय करतात. आपण जर केले तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आले की ही फोर्स सिस्टीम कोणती आहे. समजतंय? ही फोर्स सिस्टीम कोणती आहे ती तुम्हाला आयडेंटिफाय करता आली. म्हणजे हे तुमचे युनिट्स आउटकम आहे. युनिटमधून तुम्हाला शिकायचं काय
तर युनिटमधून पहिलं काय शिकणार आहोत आपण गणे, वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या आपण मेकॅनिक्स रिलेटेड वेगवेगळ्या टर्म आपण शिकणार आहोत. त्यानंतर सेकंड वन आपण काय शिकणार आहोत, जे व्हॅरियस युनिट्स आहेत, व्हॅरियस क्वांटिटी ते कसे यूज करायचे फॉर गिवन सिच्युएशनसाठी ते आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे, या युनिटमधून आउटकम्स तुम्हाला काय भेटणार आहे, तर नेक्स्ट भेटणार आहे की जे फोर्सचे जे इफेक्ट असणार आहेत बॉडीवरती अप्लाय झाल्यानंतर ते वेगवेगळे कोणते कोणते इफेक्ट त्या बॉडीमध्ये अप्लाय झाल्यानंतर फोर्समुळे इफेक्ट तयार होतात ते देखील आपल्याला स्टडी करायचे आहे, ते एक्सप्लेन करता आले पाहिजे तुम्हाला. हे एक त्याचा आउटकम आहे. पुढचा आउटकम आहे आयडेंटिफाय द फोर्स सिस्टीम फॉर द गिवन सिच्युएशन. एखादी सिच्युएशन आहे त्या ठिकाणी नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय होत आहेत, मग तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की त्या ठिकाणी कोणती फोर्सची सिस्टीम त्या ठिकाणी अप्लाय होते. हे तुमचं युनिट आउटकम म्हणजे पहिल्या युनिटमधून स्टडी करायचं आहे. ओके, आता पहिला जो आहे आपण पहिला युनिट आउटकम आपण पाहूयात. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द गिवन टर्म्स. तर पहिला आपण युनिट आउटकम्स जे आहे ते आपण स्टडी करूया. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ गिवन टर्म. जी गिवन टर्म जी आहे त्या गिवन टर्मची जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे. मग ती एक्सप्लेन करण्यासाठी फर्स्ट वन आपण या ठिकाणी स्टडी करूया. पहिली टर्म्स आहे अप्लाइड मेकॅनिक्स. ओके, आपला जो सब्जेक्ट आहे आपण आता युनिट नंबर 1 स्टार्ट करतोय. तर आपला सब्जेक्ट आहे अप्लाइड मेकॅनिक्स. तर अप्लाइड मेकॅनिक्स म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर अप्लाइड मेकॅनिक्स ही एक ब्रांच आहे अप्लाइड सायन्सची. अप्लाइड मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ द अप्लाइड सायन्स and this applied mechanics deals with the laws and principle of mechanics. जे लॉज आणि जे काही प्रिन्सिपल आहेत मेकॅनिक्सचे ते आपल्याला स्टडी करायचे आहे आणि स्टडी करून अलॉंग विथ आपल्याला काय करायचे ते अप्लाय करायचे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग प्रॉब्लेमसाठी. समजतंय? मग त्या सर्वाचा जो स्टडी आहे जो आपण करणार आहोत एका सब्जेक्टमध्ये एका कोर्समध्ये, त्या कोर्सला आपण म्हणतो अप्लाइड मेकॅनिक्स. त्यालाच आपण देखील इंजिनिअरिंग मेकॅनिक्स देखील म्हणतो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स और अप्लाइड मेकॅनिक्स. समजतंय? अप्लाइड मेकॅनिक्स और इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज डिफाइंड ॲज अ ब्रांच ऑफ अप्लाइड सायन्स. म्हणजे अप्लाइड मेकॅनिक्स काय आहे, एक अप्लाइड सायन्सची एक ब्रांच आहे अँड विच डील्स विथ द लॉज. त्या ठिकाणी आपण काय स्टडी करणार आहोत, वेगवेगळे लॉज, वेगवेगळे प्रिन्सिपल्स जे काय आहे मॅकॅनिक्सचे, ते मॅकॅनिक्सचे वेगवेगळे लॉज, वेगवेगळे प्रिन्सिपल आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर लॉज आणि प्रिन्सिपल आपण नेक्स्ट युनिटमध्ये किंवा या युनिटमध्ये जसं आपण युनिट शिकवत जाऊ तसं तुम्हाला वेगवेगळे लॉज येणार आहेत मॅकॅनिक्सचे, तसंच वेगवेगळे प्रिन्सिपल्स येणार आहेत मॅकॅनिक्सचे, ते तुम्हाला स्टडी करायचे आहे. समजतंय? म्हणजे अप्लाइड मेकॅनिक्समध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, वेगवेगळे लॉज, वेगवेगळे प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिक्स. आणि हे स्टडी नाही करणार तर त्याचबरोबर अलॉंग विथ दिस म्हणजे आपण इथपर्यंतच थांबणार नाही स्टडी करून वेगवेगळे लॉज आणि प्रिन्सिपल, तर ते स्टडी करून आपण पुढे काय करणार आहोत, त्याचं जे ॲप्लिकेशन म्हणजे ते अप्लाय देखील करणार आहोत. ते वेगवेगळे लॉज, ते वेगवेगळे प्रिन्सिपल जे आहेत मॅकॅनिक्सचे ते आपल्याला अप्लाय करायचे आहे टू द व्हॅरियस इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. जे वेगवेगळे इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात इन फ्युचर, भविष्यामध्ये. तुम्ही कुठेही जॉब करत असाल त्या ठिकाणी भविष्यामध्ये कोणतेही तुम्हाला कुठेही जर तुम्हाला अडचण आली इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्समध्ये, त्या ठिकाणी तुम्ही हे लॉज अप्लाय करू शकता. लॉज अँड प्रिन्सिपल ऑफ मेकॅनिक्स अलॉंग विथ देअर ॲप्लिकेशन, त्यांचं ॲप्लिकेशन पण देखील तुम्हाला स्टडी करायचं आहे किंवा ते अप्लाय करायचे आहे टू द व्हॅरियस इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स.
समजतंय? और आपण ह्या अप्लाइड मेकॅनिक्सची अशी देखील डेफिनेशन करू शकतो, applied mechanics is a science is applied mechanics or engineering mechanics is a science which deals with study of forces and their effect acting on rigid body in motion or rest. ओके, ह्या अप्लाइड मॅकॅनिक्स मध्ये आपण अशी त्याची डेफिनेशन करू शकतो, अप्लाइड मॅकॅनिक्स और इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स. म्हणजे ही अप्लाइड मॅकॅनिक्स किंवा इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स ही काय आहे, एक ब्रांच आहे सायन्सची. समजतंय? एक ब्रांच आहे सायन्सची विच डील्स विथ, ज्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत फोर्सेस, म्हणजे वेगवेगळे फोर्सेस आहेत जे वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती येतात. जसं की या ठिकाणी सपोज एक ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टवरती जर मी फोर्स अप्लाय होत असेल किंवा मी फोर्स अप्लाय करत असेल वेगवेगळे फोर्सेस, मग हे जे फोर्सेस आहेत या ठिकाणी वेगवेगळे फोर्सेस अप्लाय झालेले आहेत. हे फोर्सेस आपल्याला स्टडी करायचे आहे. हे जे इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स आहे हे एक सायन्स आहे की ज्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो, स्टडी ऑफ फोर्सेस, फोर्सचा स्टडी करतो जो बॉडीवरती अप्लाय होतो आणि ते अप्लाय झाल्यानंतर त्या बॉडीवरती काय इफेक्ट होणार आहे त्या रिजिड बॉडीवरती, मग ते इफेक्ट देखील आपण स्टडी करणार आहोत या ठिकाणी. आणि ती बॉडी मे बी ती मोशन मध्ये असेल किंवा रेस्टला असेल. समजतंय?